जय श्रीराम शेतकरी मित्रांनो राज्यभरातील पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक अपडेट आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, राज्यातील आता पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जिरायत जमिनीसाठी प्रति हेक्टर 8,500 रुपये, बागायत जमिनीसाठी प्रति हेक्टर 17,000 रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी प्रति हेक्टर 22,500 रुपये इतकी मदत आता त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, याच्यासाठी 16 जिल्हे पात्र आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आता याच्यासाठी कोणते 16 जिल्हे पात्र आहेत आणि यांना किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे, सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यासाठी शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर अवश्य चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। तर शेतकरी मित्रांनो, पहिला जो जिल्हा आहे तो आहे नाशिक जिल्ह्यासाठी 155 कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, पीक विम्यासाठी पात्र असलेला दुसरा जिल्हा आहे जळगाव जिल्ह्यासाठी 4,88,00,000 रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यासाठी 160,28,00,000 रुपये, सोलापूर जिल्ह्यासाठी 111,41,00,000 रुपये, सातारा जिल्ह्यासाठी 6,74,00,000 रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर सांगली जिल्ह्यासाठी 22,04,00,000 रुपये, बीड जिल्ह्यासाठी 241,21,00,000 रुपये, बुलढाणा जिल्ह्यासाठी 18,39,00,000 रुपये, धाराशिव जिल्ह्यासाठी 218,85,00,000 रुपये इतका पीक विम्याचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, अकोला जिल्ह्यासाठी 97,29,00,000 रुपये, कोल्हापूर जिल्ह्यासाठी 13,00,000 रुपये, जालना जिल्ह्यासाठी 160,48,00,000 रुपये, परभणी जिल्ह्यासाठी 206,11,00,000 रुपये, नागपूर जिल्ह्यासाठी 52,21,00,000 रुपये, लातूर जिल्ह्यासाठी 244,87,00,000 रुपये आणि अमरावती जिल्ह्यासाठी 8,00,000 रुपये इतका पीक विम्याचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। आणि शेतकरी मित्रांनो, आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही होती शेतकऱ्यांसाठी आजची महत्त्वाची अपडेट। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी अवश्य चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा। धन्यवाद।